हा आहे चंद्रपूरचा देवांशू शिंगरू. जन्मापासूनच दिव्यांग असलेल्या देवांशूला वादनामध्ये रुची होती. लोखंडी दरवाजावर तो काही ना काही वाजवत राहायचा. आपला मुलगा दिव्यांग आहे, मात्र त्याला वादनात विशेष गती असल्याचं त्याच्या आईने ओळखलं. आपला मुलगा वादनामध्ये रमतो, त्याला यामध्ये रुची आहे आणि गतीही. गरज आहे ती योग्य दिशेची. या विचारातून देवांशूच्या आईने त्याच्यासाठी उत्तम संगीत शिक्षणाची शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांचा हा शोध पुण्यातील बाल कल्याण संस्था येथे येऊन थांबला. येथे देवांशूला दत्तात्रय भावे हे संगीत शिक्षक लाभले आणि संगीत क्षेत्रातील त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. आज जागतिक दिव्यांग दिनी ऐकूयात देवांशूची प्रेरणादायी कहाणी. नमस्कार, मी देवांशू राकेश शिंगरू. मी तबला वादक आहो. मी चंद्रपूरचा आहो. मी दाराच्या कडीमध्ये ताल वाजवत होतो. मी दरवाजा वाजवायचा. मी सरांनी ते व्हिडिओ पाहिला आणि मी पुण्यात आलो. मी तबला वादनाचे 1 तास प्रॅक्टिस करतो आणि मला तबला वादन करून चांगलं वाटते आणि आनंद भेटते. माझे आवडते तबला वादक दत्तात्रय भावे सर आणि जाकीर हुसेन हे दोघेही चांगले आवडते तबला वादक आहे. मला त्यांच्यासारखं बनायचं आणि हुशार तबला वादक बनायचं आहे. एक दिवशी तबला वादन नाही केलं तरी मला करमत नाही. जेव्हा लोक माझ्या वादनाचे कौतुक करतात तेव्हा मला छान आणि आनंद फील होते. पोरांना शिकवायचं आहे आणि स्वतःच्या नावाचा एक क्लास खोलायचा आहे. सर खूप चांगले आहेत आणि चांगल्या रीतीने शिकवतात आणि खूप चांगल्या रीतीने मोटिवेट करतात मला. मी चौकडा वाजवतो, टाळ वाजवतो, खंजिरी वाजवतो, साईंबेबर वाजवतो, गुलमोहरच्या शेंगा वाजवतो. नमस्कार, मी दत्तात्रय भावे बालकल्याण संस्थेमध्ये गेली 37 वर्ष संगीत शिक्षक म्हणून काम करतो. माझ्याकडं संगीत विषय असल्यामुळं गायन वादन या विषयातील सगळी दृष्टिबाधित असतील, मतिमंद असतील, स्वमग्न असतील, बहुविकलांग असतील, अशी सगळी मुलं माझ्याकडं इथं संगीत आणि संगीतोपचारासाठी येतात. तसाच हा देवांशू जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे देवांशू शिंगरू. मूळचा चंद्रपूरचा आहे आणि चंद्रपूरवरून एक मला कुठेतरी असा यूट्यूबला किंवा असा त्याचा एका शाळेच्या दरवाजाची लोखंडी दरवाजाची कडी वाजवताना आणि तो लईमध्ये एक वाजवताना असा कोणीतरी मला व्हिडिओ पाठवला. म्हणजे तो प्रत्यक्ष त्याची भेट नव्हती. 7 वर्षापूर्वी ते मी व्हिडिओ बघितला आणि मी सहज बघितला आणि सोडून दिला. पण त्याची आई मेघना शिंगरू ही या मुलासाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होती की ह्याला कुठेतरी चांगला शिकवणारा किंवा संगीतामधला एक गुरु मिळेल या उद्देशाने ती फिरत होती. आणि फिरता फिरता तिच्या मैत्रिणीसह ती इथं आली आणि त्या वेळेपासून त्याचं माझ्याकडे शिक्षण सुरू झालं. सुरुवात काही नव्हती. लय ताल सुराचं ज्ञान इनबिल्ट असल्यामुळं आणि त्याला संगीताचा इस्पेशली त्याला तालवाद्याचा जास्त छंद असल्यामुळं मी विचार केला की त्याला तबला शिकवावा आणि हळूहळू त्याची बोटं तबल्यावर पडायला लागली. मग वर्ष 2-2 वर्षांनी एक परीक्षा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ हे जे भारतात संगीताच्या परीक्षा घेतं, सर्वसाधारण मुलांसाठी घेतं आणि त्यांची विशारदपर्यंत ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांना पहिली प्रारंभिक, मग प्रवेशिका प्रथम, मग प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, विशारद प्रथम असं करत करत विशारद पूर्णला तो आत्ता पोहोचला आहे. आणि विशेष त्यातल्या सांगायची गोष्ट म्हणजे हा ज्या परीक्षा तो देतो आहे अखिल भारतीयच्या, त्या सर्वसाधारण जी मुलं देत आहेत, बाहेर नॉर्मल मुलं देत आहेत, त्यांचाच अभ्यासक्रम घेऊन तो करतो आहे. पेपर लिहायला रायटर घेतो आहे, तो स्वतः घरी ट्युशन त्याला लावलेली आहे, तो पाठांतर करतो आहे आणि त्याबरोबरीनं त्याला तबल्याबरोबर मी इतरही गोष्टी त्याला शिकवायच्या सुरुवात केल्या. काही पर्कशन्सचा शो करायला सुरुवात केली. म्हणजे त्याला अगदी गुलमोहराच्या शेंगा वाजवणं, बाटलीत भरलेल्या वाळू वाजवणं, अशी जी आपण बनवलेली म्हणजे विकत न आणलेली वाद्य अशी त्याला दिली. तो वेगवेगळ्या तालावर वगैरे छान तो वाजवायचा, खंजिरी, घुंगरू. त्यानंतर तो हळूहळू जेंबे शिकायला लागला. जेंबे वाद्य त्याला शिकवलं, उत्तम वाजवतो आहे, घटम शिकवलं
त्यानंतर आता तो सनई चौघड्याचा आमच्याकडे आमच्याच दिव्यांग मुलांचाच एक संच आहे, त्याच्यामध्ये तो चौघडा वाजवतो. गेल्या वर्षी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल झाला गोव्याला, त्या ठिकाणी त्यांनी सादरीकरण केलं. मला एवढंच सांगायचं आहे की ही जी मतिमंद मुलं असतील किंवा हे एक कुठली तरी त्यांना आदिशक्तीनं जी दिलेली एक इनबिल्ट कला आहे, ही कला अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याला डेव्हलप कसं करावं हा माझ्याकडेही प्रश्न सुरुवातीला होता. त्यामुळं या मुलांना बाकी त्याला फक्त तबला आणि त्याला त्या वाद्यांबद्दलच तेवढं, बाकी काही ज्ञान या मुलांना बाकी सगळ्या गोष्टी नाही कळत. अत्यंत इनोसंट मुलं असतात, त्यामुळं त्यांच्यावर अभ्यास मलाच करायला लागतो आणि जो शिकवतो त्यालाच करायला लागणार आहे. कारण सर्वसाधारण मूल आणि हे मूल या मुलांना मर्यादा आहेत, त्यामुळं मला त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना वर घेऊन यायचं आहे, त्यांना उचलायचं आहे. आणि हे निश्चित आहे की या मुलांना जर या पद्धतीनं तर काही गोष्टी त्यांना शिकवल्या तर ते समाजामध्ये सन्मानानं जगतील, परीक्षा देऊन एक सर्टिफाईड होतील, ग्रॅज्युएट होतील आणि सन्मानानं राहतील आणि जी कला त्याला शिकवली आहे त्या कलेवर त्याचं पुढचं पुनर्वसन आणि त्याचं रोजगार बनेल.